नमस्कार मित्रांनो, सेकंड इनिंग्ज ऑफ लाईफमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सध्या मी आलो आहोत चांदोली येथे आणि इथला परिसर एन्जॉय करत आहोत. आणि आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत खूप गर्दीपासून लांब असणाऱ्या उदगिरी गावच्या थोडेसे अलीकडे असणाऱ्या या पठारावर खास दुपारचे जेवण करण्यासाठी. इथे ना मोठे हॉटेल आहे ना आलिशान सजावट, फक्त माळरान, ओसाड जंगल, छोटंसं पत्र्याचं शेड आणि चुलीवर तयार होणारं अस्सल देशी जेवण. चला तर मग हा अनुभव आमच्यासोबत तुम्ही सुद्धा घ्या. पूर्ण ओसाड असं हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी त्याने हे छोटंसं शेड म्हणजे टपरी वजा शेड असं त्याने बांधलेलं आहे आणि एकदम घरगुती चुलीवरचं जेवण एकदम छान असे या ठिकाणी मिळते. दोघंच आहे. इथे हे दोघे नवरा बायको मिळून चुलीवर मटण चिकन शिजवतात आणि ज्वारी नाचणीच्या गरमागरम भाकऱ्याबरोबर अगदी प्रेमाने वाढतात. आज म्हणलो तुम्ही एक जण झाले ऐकलं का? तुमच्या तगदीसून 3 पार्ट्या वाढल्या. होय काय? नाही, कालच आम्ही विचार केला होता, ऐकलं का? तुम्ही काल नाही, तुम्ही फोन केला होता. ते कसं माहिती आहे का? पण आणि आज त्याच्यात आज सोमवार आहे ना, सोमवार कोण नसतं सोमवार. 2-3 पार्ट्या वाढल्या. पार्टीमध्ये बसली तुमच्या अगोदर आज आम्हाला ते चुकलं ना रस्ता, त्यामुळे जरासं वेळ लागला, पुढे गेलो. लसूण आहे का? लसूण पण खोबरं आहे का? काढू घ्यायचं. काढून ठेवा. जरा येतं. पाणी टाकायचं. मटण टाकायचं आहे बघ. किती पाणी होतं? किती लोक आहेत आता? किती लोकांचं आहे? कुठलं हे? या ठिकाणी मटण चिकन आपण आणून द्यावे लागते आणि हे बनवून देतात. हे आम्ही आणलेलं मटण आहे. बस चौघजण आहे.
भाकरी आहे, चपाती आहे. हा भाकरीच की भाकरी चपात्या नसते जाईल. भाकरी भाकरी भाकरीच ना नाचणी आणि ज्वारी. ओके. नाचणी दे. जी तुम्हाला- एक ज्वारीची द्या. हा, एक ज्वारी द्या, एक नसते द्या मग. हा, एक का? हा दोघंच असताय. हो दोघंच असतं. काय जरूर लागेल तर मुलाला बोलवतो. मग तुम्हाला मी एकदा आम्ही सगळी जण होतो, मोठी टेम्पो घेऊन होतो बघा. हा बरं. इकडे खाली गेलो, पावसाळ्यात गेलो होतो. हा मग इथे चहा घेतला तुमच्याकडे येऊन. हा हा. इथं थांबून गेले आम्ही चहा समजून गेलाय ना? पिऊन. हा नाही, तुम्हाला दोघांना मी बघितल्यासारखं झालं. झालंय ना. हा थांबून गेले आम्ही चहा ते घेऊन. मटण धुत नाही काय? तरी पाठ टाकी. टाका की त्याच्यात मी भाकरी घालतो त्यांची. दोन दोन. मटण घेऊन टाकायचं नाही. इतक्या लांब येतात लोक आहे ना. हा. सांगली आता मागची सांगली लोक आहेत. सांगलीचे. हा, सांगली इस्लामपूर वगैरे हा 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 लोक लांबून लांबून होते. हा आता माहीत झाले बऱ्याच जणांना. हा माहीत झाल्यामुळे कसं माहिती हा लोक लांबून लांबून येतात. आमच्या इथली पण लोक काय काय नाही जेवायला खास येतात इथं तुमच्या इथे. हा पलूसून. पलूस पलूस हा आम्ही पलूच आहे. पलूस आहे का? पलूस आहे. हा हा पलूसचे लोक चांगले आहेत माझे पलूस. होय. हा. पाण्याच कसं करता पाणी खालून आणावं लागतं. घराकडलं हा घरात. येता ना कसं आणता मग ती. ते पायटेवर दोन तीन आले की. हा हा. इथं पाणी पाणी नाही इथं. ही पाणी कुठलं बोर आहे, कुठलं आहे? घराचं नाही काय. तुमचं गाव कुठं ग? म्हणजे इथून किती लांब? उदगीरी काय? हा बरं बरं. धुतल्यानं बरं असतं. हा धुतलेलं. काय दूध घ्यायचं नसतं. आम्ही धुतल्याशिवाय टाकतच नाही. हा दूध आलं काय सकाळी एकदम गावठी स्टाईल. गावठी स्टाईल मध्ये. हे गरम पण टाकू नये. लागला नाही ना. मला नाही लागलं. त्याच्यात टाकू. त्याच्यात बास होईल की तेवढी. चौघं जण बस. कसं रस्ता पाहिजे नाही तर. त्याच्यात काय काय टाकलं सांग. नाही पाणी नाही झालं तर त्याच्यात टाकतो. 5 किलोमीटर आहे ना इथून तुमचं गाव उदगीर. उदगिरी हा नाही 1-1.5 किलोमीटर. 1.5 किलोमीटर आहे काय? हा. ते टाकलं. हे मंदिर आहे 4 किलोमीटर. हा मंदिर चांगलं. ते बारकीकडे गेले बघा. हो काय टाकलं त्यात? गरम. गरम मसाला आकाश टाकायचा. हो नमस्कार. इथे चहा पाच किलो बघा माझ्याकडे. काय लय दिसना. लाकडं मस्त आहे तर जाळ भारी लागते. हा जाळीवरती जाळी ते होय होय. करून जाळीवर ठेवलं ना हा. तरी सुद्धा आम्ही पलटी इकडे मारतो. हा मारता बरोबर. ते शिजवून घ्या. हे महत्वाचं आहे चुलीवरच. हा चुलीवरचं महत्वाचं आहे ना. हा. आपल्या चुलीलाच दिसत आहे ना. हा चुलीलाच. हा. त्यामुळे टेस्ट त्याची आणि हे हा. होते. मटण असल्यामुळे जरा हे शिजवून घ्यावं हम्म, शिजवून घ्यावं लागतं. लागतं. कसं शिजलं नाही तर लोकांना आवडत नाही. आवडत नाही बरोबर आहे. शिजलं पाहिजे चांगलं. चुलीवर जरा जास्त वेळ लागतो. हा. लाईटच काय करता इथे.
लाईटच नाही, काही नाही. संध्याकाळचं कोण पार्टी बिर्टीवाले आलेत ना संध्याकाळी आमच्या, तर मग नुसतं गाडी उभी करते हे तुझ्या होते. आणि दिवसाचे असे लेडी बिडीज असतं ना, पण त्यांना मी तो उभं करत नाही कोणाला. लांब हां. ठेवते. हां. कारण पार्ट्याचं माझ्या तर कमी कमी 3-4 रोज असतो. होय काय आताच बघा ना, आज कोण नाही तरी पण एक पाठी बसली तुम्ही, एक आता 2 येऊ लागले. म्हणजे दिवसातून 3-4 असतेच. हो. होय काय? आणि बाकी आपली चिल्लर असते की, हा हा चिल्लर चहा बिस्किट हा, तुमचं, बाकी. कांदा भजी, हा. हवे कुठं काय हे हा, असं ते पण छोटं आहे काय? मोठं. हा, मॅगी सूप, व्हेज सूप. हा, हा, हा. हा स्नॅक्स पण आहे. हा, भजी चहा वगैरे, भजी हा, भजी हा वगैरे सर्व. आमलेट पाव, भुर्जी पाव. हा हा सगळं मिळतं. हा. मॅगी सूप तर आपली 1 नंबर आहे. कांदा भजी तर प्रश्नच नाही. होय काय? कांदा भजी आपले रेकॉर्ड आहे. हा. पण काल माहिती आहे का, आता हे देवस्थान जरा व्हायचं 15 दिवस जरा देवा बाहेर गेल्यामुळं हा. पब्लिक कमी आहे. बरोबर. आणि त्यासाठी भजी बिजी भाजून वेस्टेड जाते ना ती. हा जाते बरोबर. हा, असं. नाही, तयार ठेवत नाही नाही तयार ठेवत नाही. हा त्यामुळे आणि शिवाय काय म्हणतात ना, नाही हो गरम पाहिजे हो आम्हाला. गरज आहे हा दोघंच सगळं बघताय हे दिवसभर, दोघं सगळं हँडल करतात. सकाळी किती वाजता येतं इथं? सकाळी 9 वाजता. 9 वाजता का? सर संध्याकाळी किती वाजेपर्यंत? संध्याकाळी 10 वाजता. 10 वाजते. रात्री हा. 5 वाजता जास्त असते. होय रात्री. अशी चुलीवर बनवलेली भाकरीची चव काही वेगळीच असते. अस्सल गावरान चुलीवरचं जेवण खूप वेगळी चव. आणि त्यांचा मुलगाही आता आलेला आहे त्यांना मदत करायला. लोक जास्त असल्यामुळे मुलालाही बोलवून घेतले. नाही तर मग शेवटी हीच नाव वास यायला लागलाय चांगला. आणि देवळाच आलं ना? हो देवळाचं. वाट्या कुठून आणली असल्या? वाट्या कुठल्या वाटी हो? कोणत्या? वाट्या कुठून वाट्या आणल्या? वाट्या हा. इथे मिळते त्या काय? नाही नाही, या मुंबईस तिच्याकडे वाटी पातेल्यासारखे. तसलं लावायचं. मग तुम्हाला रात्री जरी उशीर झाला तरी ते दुसरं काय लावायला लागणार नाही तुम्हाला, त्याच्यावर चालते. ते किती एक 1500-2000 आत बसते. 50 वॅट रात्रभर चालते ती. काय तिकडे करू का? हा चालतंय ना. बिझी साईड म्हणतील आम्हाला तिखट नको. जरा सांगली कोल्हापूर काही नाही, तिकट जास्त खाती जात. काय लोकांना आवडत नाही मागून. काय काय जणांना नाही चालत हा मग तिखट. तेच आहे ना, त्यासाठी दाखवलेलं बरं ना. हो दाखवून केलेलं बरं. ह्याची भाकरी ज्वारीची भाकरी ती पांढरी. हा, मस्त आहे बघ. लसूण पेस्ट डाळ घातली ना आधी, मग तिखट. हा नाही.
असं कधी बसायला मिळणार आम्हाला. या जेवायला नमस्ते. विसरला पिकू दे कुजर. असा एक नंबर मस्त झालेला आहे. आता सुक्याची टेस्ट बघूया. कडक भाकरी आहे ना. मीठ वगैरे लागणार असं कांदा वगैरे मीठ आहे बरोबर सगळं आहे ना. हा बस सुरक्षित जेव्हा मलाच छान वाटते तुम्ही जेव्हा आहे का माझी मला छान वाटते की आहे ना? taste, हा? नाही, छान झाले. रस्ता छान जेवण झाला. छान झालंय बघितले तुमचं. सगळं छान आहे तुमचं. मस्त. छान आहे. बा एकलाच आहे पिठलं एक या ठिकाणी झाडाखाली बसून ह्या ओसाडाच्या ठिकाणी आम्ही मस्तपैकी जेवणाचा आनंद घ्यायला लागलोय. कडक भाकरी आहे हम्म. चुलीवरची, ज्वारी प्लस नाचणी. हम्म. मस्तपैकी असं सुकं कडकड वाजते. आणि रस्सा. चला चालू करूया. अशा गावाकडच्या देशी जेवणाबरोबरच आपणास मिळते घरची आपुलकी आणि मातीशी जोडलेली भावना, जी कोणत्याही हॉटेलमध्ये नाही मिळत. आणि अशी अस्सल गावाकडची चव मेहनतीनं प्रेमानं देणाऱ्या माणसांनाही आपण मोठं केलं पाहिजे. मस्त जेवण, एक नंबर जेवण आहे. आणि या निसर्गाच्या सानिध्यात जेवायला फार मस्त वाटायला लागले. एक नंबर टेस्ट पण अप्रतिम टेस्ट आहे. अप्रतिम आहे. गावरान जेवण आहे एकदम. म्हणजे चांदोलीला आल्यानंतर या ठिकाणी येऊन भेटून जेवणच जायला पाहिजे. इतकं छान या ठिकाणी जेवण मिळतं. कसं दर आहे ते तुम्ही मटण कसं घेतल्यानंतर? चिकन 300 हां. मटन 400 अशा हिसाबाने आम्ही बनवून देतो. बाकी किलोला? 20 रुपये ह्या किलो एक प्रति किलोला. किलो प्रति किलो प्रति किलो. हां भाकरी वगैरे वेगळी. हा 20 हा भाकरी वगैरे वेगळी. हां. 20 रुपये भाकरी, नाचणीची 25 रुपये भाकरी, हां. राईस 25 रुपये. हां. हां फ्राय वगैरे असे बनवून देतो. ओके. आजचा हा माळ रानातला चुलीवरच्या जेवणाचा अनुभव तुम्हालाही आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आमचे पुढचे व्हिडिओ चांदोली जंगल सफारी, चांदोलीतील राहण्याची सोय, तसेच अशीच अस्सल चव देणारे काही ठिकाण असे खास अनुभव घेऊन येत आहेत. अजून चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही प्रेस करा बरोबर, आणि आमच्या सेकंड इनिंगच्या फॅमिलीमध्ये सामील व्हा. भेटूया लवकरच. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.